हॅलो मित्रांनो, पूजा द ड्रीच यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजारभावात 9,000 रुपये पार याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। कापूस हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो। देशाच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या कापूस पिकाचा महत्त्वाचा वाटा आहे आणि लाखो शेतकरी यावर आपली उपजीविका अवलंबून असतात। कापसाच्या बाजारभावात वर्षानुवर्षे वेगवेगळ्या घटकांमुळे बदल होत असतात। अलीकडच्या काळात कापूस बाजारात मोठी वाढ होत असून त्यांचे विविध पैलू समजून घेणे महत्त्वाचे आहे। कापूस बाजारातील वाढीची मुख्य कारणे: हवामानातील बदल। कापसाच्या वाढीसाठी अनुकूल हवामान आवश्यक असते। पावसाची कमी जास्ती, दुष्काळ किंवा पूर यामुळे कापसाचे उत्पादन प्रभावित होते। याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान होते आणि कापसाच्या उत्पादनात घट होते। त्यामुळे बाजारातील कापसाची उपलब्धता कमी होते आणि किमती वाढतात। जागतिक बाजारातील मागणी पुरवठा। कापूस हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या मागणीची वस्तू आहे। भारतातील कापसाची विशेषतः चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांकडे मोठ्या प्रमाणात निर्यात होते। जर जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढली तर देशांतर्गत बाजारात कमी पुरवठा होतो, ज्यामुळे किमतीत वाढ होते। मागणी आणि उत्पादनात विसंगती। भारतातील तयार कपडे व वस्त्र उद्योगाला मोठी मागणी असते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कापूस लागतो। मागणी वाढली तरी जर उत्पादन कमी झाले तर या विसंगतीमुळे किमती वाढू लागतात। शासकीय धोरणे। सरकारने कापूस उत्पादनावर व कापसाच्या विक्रीवर विविध धोरणे आखली आहेत। कापसाला किमान आधारभूत किंमत MSP मिळवून दिल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा आधार मिळतो, मात्र काही वेळा बाजारातील किमती म्हणजेच MSP पेक्षा जास्त वाढतात आणि असे झाले की कापूस उत्पादकांना फायदा होतो व ग्राहकांना किंमत वाढ सहन करावी लागते। साठेबाजारणी व दलाली। कापूस बाजारात अनेक वेळा व्यापारी व साठेबाज यांच्याकडून साठा केला जातो। कमी पुरवठा केल्याने कृत्रिम तंगी निर्माण होते, ज्यामुळे किमती अधिकच वाढतात। अशा प्रकारे साठेबाजारणी बाजारात अस्थिरता निर्माण करते। कापूस बाजारातील वाढीचा प्रभाव विविध घटकांवर। 1. शेतकऱ्यांवर। वाढत्या कापूस दरामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकताना चांगला भाव मिळतो। विशेषतः ज्यांनी आधीच साठवलेला कापूस विक्रीसाठी ठेवलाय त्यांना अधिक नफा होतो। ही वाढ शेतकऱ्यांसाठी आर्थिक संजीवनी ठरू शकते। 2. ग्राहकांवर। कापसाच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम वस्त्रांच्या किमतीवर होतो। तयार कपडे महाग होतात आणि ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागतो। 3. निर्यातदारांवर। कापूस बाजारातील वाढलेली किंमत निर्यातदारांसाठी आव्हाने ठरू शकतात। भारतीय कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीच्या बाबतीत स्पर्धेत राहावा लागतो आणि या किमतीत वाढ झाल्यास निर्यातीवर परिणाम होऊ शकतो। कापूस बाजारातील वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाय: 1. सामाजिक सुरक्षा उपाय। शेतकऱ्यांना हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना आणि अनुदान मिळायला हवे। 2. साठेबाजारणीवरील नियंत्रण। साठेबाजारणी टाळण्यासाठी कडक कायदे लागू करण्याची गरज आहे, यामुळे कृत्रिम किमती वाढण्याची शक्यता कमी होईल। 3. जैविक व सुधारित पद्धतीने उत्पादन। कापूस उत्पादनासाठी जैविक पद्धतीचा अवलंब करावा, हे उत्पादनात वाढ घडवू शकते आणि उत्पादन जास्त असल्यास बाजारात स्थिरता येईल। 4. आंतरराष्ट्रीय बाजारासोबत संतुलन। सरकारने निर्यात धोरणे परत आढावा घ्यावा आणि किंमत संतुलित ठेवण्यासाठी काही प्रमाणात कापसाची निर्यात नियंत्रित करावी। संपूर्ण कापूस बाजारावर नियंत्रण मिळवणे हा एक जटिल आणि बहुआयामी मुद्दा आहे। हवामान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती, सरकारचे धोरणे, साठेबाजारणी आणि स्थानिक मागणी पुरवठा या सर्वांचा या किमतीवर परिणाम होतो। या किंमत वाढीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी योग्य धोरण आणि उपाययोजना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कापूस उद्योगातील विविध घटकांनी एकत्र येऊन या समस्येवर मिळून काम करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आज आपण बघितले की कापूस वाढीवर काय परिणाम होतात, त्याचे काय उपाय आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द ड्रीच। धन्यवाद।